तो पुढं शिर अर्पण केलं माझ्या मामांच्या. अर्पण केलेलं शिर रक्ताचा पहाट वाहत होता. 1 तास झाला नवरा जाऊन, 1.5 तास झालं नवरा जाऊन, नवरा माघार येत नव्हता. भावाला सांगितलं, राजा ए दाद्या दाद्या जा रे, तुझ्या दाजीला विचार कधी वेळ, किती वेळ लागेल, कुठं मामांच्या नावाचं कीर्तन चालू असेल, कुठं भजन चालू असेल, छोटंसं मंदिर असेल, तिथं मामांचा सप्ताह चालू असेल. आणि माझ्या नवऱ्याला कीर्तनाचं फार वेड आहे, भजनाचं फार वेड आहे. कदाचित मामांची कथा, मामांचं नामस्मरण जर तिथं चालू असेल तर नवरा माघारी येणार नाही. जाऊन विचार किती वेळ लागेल. भाऊ आपला ताईचा शब्द ऐकला आणि मेहुण्याला बघायला गेला. चालता चालता खाली बघता बघता पायामध्ये रक्त वाहत आलं. हे रक्त कुणाचं म्हणून चालत चालत बघत गेला. ते रक्त एका साईडला शिर पडलं आणि एका साईडला धड पडलंय. हे धड दुसरं कुणाच नाही, माझ्या बहिणीच्या नवऱ्याचं धड आहे. फोटोकडे पाहिलं, डसा डसा रडणारी ती पतिव्रता, डसा डसा रडणारी पतिव्रता मामांना विनवणी करते, मामा माझा नवरा उठवा ना, मामा माझा भाव उठवा ना. देवाकडे पाहिलं, खंडेरायाला सांगितलं, देवा सद्गुरू बाळू मामा तुझ्या भंडाराचा चॅलेंज देतात, सद्गुरू बाळू मामा तुझ्या भंडाराचं स्वप्न दाखवतात. त्या मामांच्या मनामध्ये हे काय आलं आणि काय करून बसलं. देवा माझा नवरा आणि माझा भाऊ जर आता नाही उठला तर हे पतिव्रतेचा शब्द आहे, देवा तुला शाप देईल. लावलेल्या झाडापाशी मामांचा फोटो होता ना, त्या फोटोतनं खंडोबाची मूर्त वरती आली. 2 प्रेमी नवरा बायको राहिला होते. बारीक आहे का, गोड कथा सारे मामांचा. दोन्हीही प्रेमी नवरा बायको. लग्नाला 15 वर्ष झालं होतं. किती वर्ष? 15 वर्ष. आणि पतिव्रतेच्या जिभेमध्ये एवढी ताकद असते महाराज, त्या ताकदीचं महत्त्व कोणाचंच नसतं, लक्षात ठेवा. एवढं पतिव्रतेत सामर्थ्य असतं. आता मी 100% सांगेन, या रुपनवर वस्तीच्या सगळ्याच महिला आपल्या नवऱ्याची सेवा करतात, आहे की नाही? का मी खोटं बोलतोय? हसला का मी खोटं बोलतोय? तर मला बी माहित नाही, तुमचं तुम्ही मिटवा. अफाट एकामेकावरती प्रेम होतं. आणि ह्या प्रेम करणाऱ्या दोघा नवरा बायकोचं सुखी समाधानाने गोविंदाने संसार चालला होता. पोती बुलबाळ नव्हतं. पण नवऱ्याचा एक नियम होता, सकाळच्या पारी उठायचं आणि मामांच्या नामस्मरणाचा जप करायचा. जय बाळू मामा, जय बाळू मामा, हा नामस्मरणाचा जप करायचा. 15-16 वर्षात कधी बायको माहेरीच गेली नाही. किती वर्षात? 15-16 वर्षात बायको माहेरीच गेली नाही. गोड ती असणारी त्या बायकोच्या स्वप्नामध्ये एकदा माहेर आलं. काय आलं? माहेर आलं. ऐकलं नसेल कधी गोड ऐकूनचं चरित्र मामांचं. आणि ऐकायला एवढं कमीच असतं मामाचं चरित्र. खूप ऐकावंशी वाटतं. आणि मी मुळीच म्हणणार नाही मला परत तारीख पाहिजे म्हणून चरित्र सांगतोय, पण दरबारात आलाय तो बोलू द्या ना, मन मोकळं करून मामा बरं. विठ्ठल बारीक ऐका. तिनं काय केलं माहितीये का? स्वप्नामध्ये आई आली, स्वप्नामध्ये भाव आला, बाप आला. स्वप्नामध्ये येऊन सांगितलं, बाळ किती दिवस झालं ग तू माहेरी फिरली नाहीस, एकदा तरी. पोरगी सकाळच्या पारी उठली, झाडलोट करता करता नवऱ्याचं आणि तिचं बातचीत चालू झालं. काय हो, रात्री माझी आई स्वप्नामध्ये आली होती. वाटतं हो मला एकदा जाऊन येऊ का मी, तुमची परवानगी असेल तर. 60-70 वर्षापूर्वीचा कालावधी. एवढ्या काही गाड्या नव्हत्या, दारामध्ये बैलगाडी होती. मी पत्नीने पतीला विचारलं, काय हो तुमची परवानगी असेल तर जाऊ का मी तुला कसं नको म्हणू, तुझी इच्छा आहे ना आईला बापाला भेटायचं, बिंदास्त जा. स्वतः बैलगाडी झोपली आणि बैल हकत हकत आपल्या माहेरी पोहोचली. ऐका, माहेरी पोचली आणि माहेरी पोचल्याबरोबर आईला, बापाला, भावाला, बहिणीला, नातेवाईकांना सगळ्यांना गळा भेट घेतली. सगळ्यांना मन भरून पाहिलं. 14-15 वर्षात आईचं तोंड पाहिलं नव्हतं, डोळे भरून माईचं तोंड पाहिलं, डोळे भरून बापाचं तोंड पाहिलं. राखीची आठवण, राखीचा धागा बांधण्याकरता भाऊ वाट पाहत होता, नाही येता येत. भाऊ माझ्याकडे यायचा, त्या भावाला डोळे भरून पाहिलं.
भावाची लेकरं चिल्लर पार्टी जवळ आली, आत्या आली करून ताई माई आत्या करून जवळ चिटकू लागली, कवटाळून धरू लागली. त्या आनंदामध्ये, माहेरच्या आनंदामध्ये सगळं नवऱ्याचं सुख विसरून गेली. आपण कुठून आलो हे सगळं विसरून गेली. आहे का? आपल्या मराठी माणसाचे मन आहे की नाही, माहेरचं कुत्र जरी आलं तरी काय असतं, आपुलकी असते, आहे की नाही, आपुलकी असते. पण तुम्हाला सांगू का, जे माहेरात प्रेम आहे तेही सासरी पण प्रेम आहे. फक्त तसं वागा, तसं जपा. कधीच सासू तुम्हाला आईशिवाय दुसरं काही उपमा देणार नाही. ठीक आहे. आता अलीकडे पहिली सासूबाई म्हणायची पद्धत होती, पण आता एक शब्द निघाला, आईचं घर सोडलं की सासूकडे जायचं आणि सासूला आई म्हणायचं. कसला आनंद आहे, किती सुधारली माणसं. पण आई जिला म्हणतात तिला आईसारखं ठेवा. ती कधीही तुम्हाला सुनाचा वर्ताव करणार नाही, ती सुद्धा तुम्हाला मुलीसारखी जपेल. बारीक आहे का? माहेरामध्ये पोचली, माहेरामध्ये सगळ्यांना भेटलेली ती पतिव्रता स्त्री. फार दिवसातलं लेक आली. बाप बाजारात चालत गेला, बापानं भाजीपाला आणला आणि त्या लेकीसाठी भाऊजाईनं आणि त्या लेकीच्या आईनं पुरणपोळीचा गोड बेत जेवण्याकरता केला. ऐका, जेवणाकरता केला बेत. 5 पक्वानांचं ताट पुढं मांडलं. पूर्वी जेवण्याची पद्धत होती, एक 50-60 वर्षापूर्वी कालावधी जो होता, ती जेव्हा जेवण्याची पद्धत होती, मला वाटतं या बाबांना आठवत असेल. पहिला घास मोडायचा, तो जमिनीवरती ठेवायचा. दुसरा घास मोडायचा, ज्या अग्नीवरती तो घास शिजवला त्या अग्नीला अर्पण करायचा. तिसरा घास मोडायचा, शिवानमुखी म्हणजे दारात येणाऱ्या कुत्र्याला टाकायचा. चौथा घास मोडायचा, गौमुखी म्हणजे दारात बांधलेली गौ माता तिला चरायचा. आणि 5वा घास मुखामध्ये घालायचा. पाटावरती बसली ही पतिव्रता, पाटावरती बसली, पाणी फिरवलं, जय बाळू मामा म्हणजे घास मोडला आणि तोंडात घातला. बारीक आहे का? तोंडात घास गेला आणि तोंडात घास गेल्याबरोबर पहिला घास चावताना गोरख दादा पटकन नवऱ्याची आठवण आली. अरे किमान मी आल्याले 3-4 तास होत आलं. तिथं आल्या मला थंडगार पाणी प्यायला मिळालं. आल्यानं माझ्या आईनं दुधाचा चहा ठेवला, तो चहा मला पाशन करा मिळाला. काय रे, जर नवऱ्यापासून मी 3-4 तास झालं लांब आहे, त्या नवऱ्यानं सकाळपासून काही खाल्लं असेल? तुम्ही म्हणतात मावशी हो असं, एखाद्या दिवशी डबा नाही नेल्यावर. मला सकाळी श्राद्ध होतं आणि काय झालं, माझ्या दाताचं रूट कॅन्सर काय ट्रीटमेंट चालू आहे. मला सांगितलं गरम खायचं नाही, पण मी आपला तिथंच भात गार करून खाल्ला. वर्षरात सकाळचाच विषय. आणि कीर्तन करून घरी गेलो. बायकोनी आमच्या मधुकर महाराजांना 2दा विचारलं, महाराज जेवून आलायत का? महाराज म्हणले होय जेवून आलो. घरात गेलो, आईनं 3 वेळा विचारलं, लेकरा जेवलायस का? आईला म्हणलं हो जेवलोय. गेलो बेडवरती बसलो, इतक्यामध्ये बायको जवळ आली. बायको म्हणले जेवलाय का? म्हणलं हा जेवलोय. परत बायकोने विचारलं सुद्धा नाही. बरं तुझ्या दाताची ट्रीटमेंट चालली म्हणल्यावरती तू तिथं जेवशील का? तू गार करून खाल. अजिबात विचारणे. दुसऱ्याचं कशाला, मी माझंच पोळी भाजतो ना. विठ्ठल ऐका, बायकोना पहिला घास उचलला, तोंडामध्ये घातला. तो घास चावता नवऱ्याची आठवण आली. अरे मी हे 5 पक्वानाचं ताट माझ्या समोर ठेवलंय, पण पती माझा परमेश्वर आहे. माझं जीवन माझा पती आहे, माझं आयुष्य माझं पती आहे, माझा श्वास माझा पती आहे, माझं कर्तव्य माझं पती आहे. माझ्या नवऱ्याने सकाळपासून काय खाल्लं असेल का? चावल्याला घास परत हातात काढला. दारात कुत्र होतं, ते कुत्र खाईल म्हणून तो घास बाहेर केली, मातीत मिक्स केला, बाहेर आली, हात धुतला, आईच्या गळ्यात पडली. आईला सांगितलं, आई 14-15 वर्षात आलेले लेकरू, पण मला बोलायला जड जातंय ग माय. पण बोलते मी, आई मी आल्या पावली आता लगेच माघारी जायचं म्हणते. तुम्ही म्हणाल का असं? म्हणाल का? माझीच महिनाभर येत नाही, तुमचं काय सांग? विठ्ठल कारण तिला माहिती ही त्या सप्त्यावर त्या हप्त्या वाजता हीच 8-8 दिवस येत नाही. मग थांबून तरी काय आपलं, चला माहेरी. द्या विनोदाचा भाग सोडून द्या, लक्ष द्या. आईच्या गळ्यात पडलेली, डोळ्यातनं पाणी काढून आईला सांगते, आई मला घरी जायचंय, नवऱ्याकडे जायचंय, मी जाऊ?
लेकरा हा एकुलती एक लेकरूस ग तू माझं. मी जर मेली तर माझ्या छातीवर पडून रडणारी फक्त तू आहे. आणि तू आली पावली लगेच माघारी जायचं म्हणते. हे बाळा नको ना जाऊ, राहा ना आल्या सरशी 4-8 दिवस. नाही गाई, माझ्या घरात कोण बाया माणूस नाही ग माझ्या नवऱ्याला भाकरी खाई घालाय. अनाथ आहे ग माझ्या नवऱ्याला, बाप नाही आई नाही, कोण खाऊ घालेल ग माझ्या नवऱ्याला. मला माघारी जायचं. सगळ्यांचा निरोप घेतला. बापानं मनामध्ये विचार केला, लेकरू येताना एकटं आलंय, निदान जाताना एकटीला कसं पाठवावं. एकुलता एक सक्का भाऊ होता, त्या भावाला जवळ बोलवून घेतलं. भावाला जवळ बोलवून घेऊन त्या भावाला सांगितलं, बाळा जा रे तुझ्या ताईला सोडून येतो तिच्या घरी. भावानं विनंती केली, आई ताई नको ना जाऊ ग, ताई नको जाऊ. आणि या जगामध्ये आई नंतर प्रेम करणारी फक्त ताई असते, बहीण असते. आणि ज्याला आहे त्याला त्याची किंमत नसते. आमच्यासारख्याला विचारा, आम्ही आपलं मानलेलं येत्या इथपर्यंत हात भरावतात आणि जातात. पण सांगू का, सख्यपेक्षा जास्त जीव लावतात बरं का मुलं, सख्यपेक्षा जास्त जीव लावतात. आणि माझ्या बहिणी कोण गोरख महाराज माहिती का, 26,000 दारुडे जेवढे दारूतनं मुक्त केलेत तेवढ्या दारुड्यांच्या बायका ह्या माझ्या बहिणी त्या येऊन राखी बांधतात. त्या ज्यावेळेस राखी बांधतात त्यावेळेस सांगतात, शिवाजी महाराज तुमच्या आशीर्वादानं किंवा तुझ्या हातानं तुझ्या पायगुणानं माझा नवरा दारूतनं मुक्त आहे, बस माझ्या जीवनाला मुक्ती मिळावी हीच मी मामांच्या चरणी प्रार्थना करतो. याच्यासारखा आनंद दुसरा कोणचा नाही, याच्यासारखा आनंद दुसरा कोणचा नाही. बाबांना सांगा बा ताई थांबना का नको जाऊ, ताई ताई थांब ना नको जाऊ. नाही रे दादा मला जावं लागेल. बैलगाडी झोपली आणि ती बैलगाडी थेट घराकडे निघाली. घराकडे निघाली पण नवरा बायको गेलेले 4 तास झालं. नवऱ्याला कसली चैन पडना. घरात बसला तर घर खायला उठायचं, बाहेर गेला तर स्वतःची चिडचिड व्हायची. घरात बी करमेना बाहेर बी करमेना. दारात घोडा बांधलेला होता, घोडा सोडला, घोड्यापर्यंत गेला, घोड्याच्या तोंडामध्ये लगाम घातला आणि लगाम घालून घोड्यावरती बसत बसत एक विचार केला, अरे जर समजा बायको सकाळी गेली ना, आत्ता जर आपण तिच्या पाठीशी गेलो, पाठी मागणं गेलो तर लोक काय म्हणतील का. लोक म्हणतील बघा आला लगेच बायकोच्या मागं. पण काय करावं, करमेना. म्हणतील ते म्हणतील. जय बाळू मामा टाच मारली घोड्याला आणि बायकोचा रस्ता धरून निघाला. याला प्रेम म्हणावं बरं का. प्रेम हे निस्वार्थी असावं, प्रेम हे निस्वार्थी असावं, आहे की नाही. हो, नवऱ्याच्या आधी जेवणाला प्रेम नसतात म्हणत, आहे की नाही. पूर्वीच्या महिला महाराज नवरा येस्तोपर्यंत 4 वाजता जरी आला तरी तो येस्तोपर्यंत उपाशी राहायचे, आहे की नाही. आताच्या म्हणतात माई माझ्यावरच सांगतो, माझीच मला बनत असेल कदाचित, मी तुमच्याशिवाय सकाळपासून अन्नाचा कण खाल्ला नाही, पण पाहिलेच हाणून बसलेली असते आधीच. सांगता येत नाही महाराज. निस्वार्थी प्रेम असावं. ते प्रेम देवावरती करावं, संतांवरती करावं, पतीवरती करावं. ऐका, त्या पतिवर्तेने सांगितलं बाबा मला माघारी जायचं. पतिवर्ता इकडून निघाली होती पण ह्याला त्याची चैन पडत नव्हती. ह्याला माहित नव्हतं बायको तिकडून येते. घोड्याला टाच मारली आणि टाच मारून जय बाळू मामा असा उद्गार टाकला आणि ते बायकोच्या घराकडे निघालं, गावाकडे निघालं. फरलांग 2 फरलांग किलो 2 किलोमीटर अर्धा किलोमीटर पुढे आला, 2-4 किलोमीटर पुढे आला. उन्हाचा तडाखा होता, दुपारच्या 2:30-3चा टायमिंग होता. येत असताना घडलं असं तहान लागली, कुठेतरी पाणी पिऊन जावं असे वाटलं. एक विहीर दिसली अरण्यामध्ये. त्या विहिरीच्या पाण्यामध्ये उतरून तिथं पाणी पिला आणि वरती येताच त्याला एका झाडावरती बाळू मामाचा फोटो दिसला. कोणाचा फोटो दिसला? बाळू मामाचा फोटो दिसला. वरती आला, झाडाला चिटकवलेला बाळू मामाचा ठोकलेला फोटो दिसला. त्यानं तो फोटो काढला, त्या विहिरीतलं पाणी आणलं, त्या पाण्यानं तो फोटो धुतला, स्वच्छ पुसला आणि एका पवित्र जागेवरती झाडाच्या आडुश्याला तो मामांचा फोटो मांडला. बघा मामांचा चमत्कार. त्या फोटोपाशी भंडाराची पिशवी होती, ती पिशवी काढली, त्याच पिशवीतला भंडार त्या मामांच्या फोटोवरती वाहिला आणि त्या मामांना नवस केला. करायची गरज नव्हती तरीही केला. काय नवस केला? मामाला नवस केला, सद्गुरू बाळू मामा मी माझ्या पत्नीला भेटायला चाललोय. समजा मी सासरवाडीत जाऊन नाव कमी होण्यापेक्षा माझी बायको जर मला मधीच जर भेटली ना मामा, तर मी आज तुमच्या पुढे नवस करतो. आपल्यासारख्याने काय केला असता नवस? मामा नवस करण्याची पद्धत आहे की नाही. मामा जर माझ्या पोराला पोरग झालं तर मामा
मी तुमच्या पुढं सोन्याचा पाळणा व्हाईल मामा. माझ्या पोराला पोरग झाला तर मामा 11 नारळाचं तोरण व्हाईल मामा. माझ्या पोराला पोरग झालं तर भला मोठा तुमच्या नावाचा भंडारा घालेल. त्या लेकरानं तो नाही नवस केला. बारीक कान उघडे ठेवून ऐका. नवस करायची गरज नव्हती, कारण मुखामध्ये 24 तास सद्गुरू बाळूमामाचं नाव होतं. त्या लेकरानं काय करावं, मामांच्या फोटोवरती भंडारा व्हायला आणि मामांबरोबर बोलायला सुरुवात केली. मामा बायकोच्या गावाला चाललोय. बायकोच्या गावाच्या आधीच मला जर बायको भेटली तर माझं नाव जाणार नाही, मला कोण म्हणणार नाही बायकोच्या मागं आला म्हणून. मामा जर माझी बायको मला मधीच भेटली ना मामा, माझं शिर मी तुमच्या फोटो पुढे बळी देईल मामा. माझं शिर मी तुमच्या पुढे बळी देईल. गरज नव्हती नवस करायची. पूर्वीची लोक होती. पटाच मारली आणि तो घोडा घेऊन बायकोकडे निघाला. 2 किलोमीटर पुढे गेला. बायकोची गाडी पुढे येत होती. बायकोची गाडी पुढे येत होती. बायको जवळ येत 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 असताना मामांचं चरित्र अंतकरणामध्ये साठवला. मामांचा इतिहास अंतकरणामध्ये साठवलेला इतिहासानं मामाला डोळे भरून पाहिलं. डोळ्यातलं पाणी आलं आणि सद्गुरू मामांना सांगितलं, मामा आघात दिलाय मामा, तुमची शब्द टाकत नाही तर स्वप्न पूर्ण केलं. बोला बोला बाळू मामा वा बाळू मामा वा. धन्य झालो बाळू मामा. पावलो गाड्या बाळू मामा. मी शब्द टाकत नाही तर शब्द खरं केला. आता तुम्ही माझा शब्द खरा केला, मग मी तुमचा नवस फेडायला का उशीर लावू मामा? मी तुमचा नवस फेडायला का उशीर लावू? नवऱ्या बायकोला आणि मेवण्याला भेटला. बोलत चालत त्या फोटोपर्यंत आला. पण बायकोला फोटोपाशी आल्यावरती सांगितलं, ग त्या झाडाखाली मामांचा फोटो आहे आणि तू भेटावी म्हणून मी मामाला नवस केलता. 5 मिनिटात जाऊन नवस फेडून आलो. 2 जण तोपर्यंत या झाडाच्या सावली खाली बसा. गडी तिथं गेला. मामांच्या फोटोचं दर्शन घेतलं. पिशवीतला भंडार काढला, जोरात उधळला. बटव्यातला भंडार काढून जोरात उधळला. जोरात म्हणला, बोला बोला बाळू मामाच्या नावाने. कमराची तलवार काढली. स्वतःच्या हातानं शिर काढलं आणि मामांच्या फोटोवर अर्पण केलं. ऐका चमत्कार मामांचा. फोटो पुढं शिर अर्पण केलं. माझ्या मामांच्या अर्पण केलेलं शिर रक्ताचा पहाट वाहत होता. 1 तास झाला नवरा जाऊन, 1.5 तास झालं नवरा जाऊन. नवरा माघार येत नव्हता. भावाला सांगितलं, राजा ए दाद्या जा रे, तुझ्या दाजीला विचार कधी वेळ, किती वेळ लागेल. कुठं मामांच्या नावाचं कीर्तन चालू असेल, कुठं भजन चालू असेल, छोटंसं मंदिर असेल, तिथं मामांचा सप्ताह चालू असेल. आणि माझ्या नवऱ्याला कीर्तनाचं फार वेड आहे, भजनाचं फार वेड आहे. कदाचित मामांची कथा, मामांचं नामस्मरण जर तिथं चालू असेल तर नवरा माघारी येणार नाही. जाऊन विचार किती वेळ लागेल. भाऊ आपला ताईचा शब्द ऐकला आणि मेहुण्याला बघायला गेला. चालता चालता खाली बघता पायामध्ये रक्त वाहत आलं. हे रक्त कुणाचं म्हणून चालत चालत बघत गेला. ते रक्त एका साईडला शिर पडलं आणि एका साईडला धड पडलंय. हे धड दुसरं कुणाच नाही, माझ्या बहिणीच्या नवऱ्याचं धड आहे. अरे आता असा पळत जाऊन सांगू का माझ्या ताईला, तुझा नवरा तिथं मरून पडलाय? असं जाऊन सांगू का मामा? सांगा ना, मला बुद्ध्या द्या. आता मी काय केलं पाहिजे मामा? ढसा मेहुणा तिथं रडू लागला. बायकोचा भाव रडू लागला. जोरात हंबरला पडतो. सांगा ना मामा, मी आता जाऊन काय सांगू? उद्या जर गावाला गेलो, गावकरी मला म्हणतील, अरे बहिणीला सोडायला गेला आणि येताना बहिणीचा नवरा मारून आला. काय उत्तर देऊ? डोळे झाकले, हातात भंडारा घेतला. भंडारा डोळ्याला कपाळाला लावला. बारीक चरित्र ऐका रे मामाचं. भंडारा कपाळाला लावला. तिथं रक्ताने पडलेली तलवार उचलली. स्वतःही शिर कापलं. तिथं बाळू मामाच्या चरित्रावरती अर्पण केलं. नवरा जाऊन 2 तास झालं, भाऊ जाऊन 3 तास झालं. दोघंही माघारी येईना. स्वतःही पतिव्रता तिथून उठली. आणि ही काय करतायत म्हणून बघण्याकरता तिथं आली. आल्यावरती नवऱ्याचा शिर एका साईडला पडलंय, भावाचा शिर एका साईडला पडलंय. कुणीच कुणाला ओळखू येईना. त्या अरण्य जंगलामध्ये कुठेच कोण नाही. फक्त दिसतोय तो मामांचा फोटो दिसतोय. त्या फोटोकडे बघताने ढसा अंबरडा फोडते. मामा, माझ्या पाठीवरती चारित्र्यामध्ये मी कुठं कमी पडली मामा? मी कोणता गुन्हा केला मामा?
या देवीचे मंगळवार धरते, त्या देवीला प्रार्थना करते, मामा मामा मी कोणता अपराध केला नाही मामा, माझा नवरा उठू द्या मामा, माझा भाऊ जागा करा मामा. हे मामांचा फोटो भितडाला लावलेला होता. त्या भितडाचा फोटो जर गेला तदमापूरला तर अजूनही तो फोटो मामांच्या वाड्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. तो फोटो फक्त तो बारीक होता, आता तो मोठा करून मामांच्या वाड्यामध्ये लावलाय. त्या फोटोचं चित्र पाहिलं आणि त्या फोटोकडे पाहिलं डसा रडणारी ती पतिव्रता, डसा रडणारी पतिव्रता मामांना विनवणी करते, मामा माझा नवरा उठवा ना मामा, माझा भाव उठवा ना. देवाकडे पाहिलं आणि खंडेरायाला सांगितलं, देवा सद्गुरू बाळू मामा तुझ्या भंडाराचा चॅलेंज देतात, सद्गुरू बाळू मामा तुझ्या भंडाराचं स्वप्न दाखवतात. त्या मामांच्या मनामध्ये हे काय आलं आणि काय करून बसलं, देवा माझा नवरा आणि माझा भाऊ जर आता नाही उठला तर हे पतिव्रताचा शब्द आहे, देवा तुला शाप देईल. लावलेला झाडापाशी मामांचा फोटो होता ना, त्या फोटोत ना खंडोबाची मूर्त वरती आली, वरती आली महाराज. आणि मूर्त वरती आल्यावरती त्या मूर्तीला घाम फुटला आणि घाम फुटल्याबरोबर मूर्तीतनं आवाज आला, बाई तुझा शब्द माघारी घे. ही पतिव्रतेच्या जिभेची ताकद आहे, बाई तुझे शब्द माघारी घे. शब्द माघारी घेतला आणि शब्द माघारी घेऊन घाम फुटलेलं ते पाणी जे होतं ना, ते पाणी उचलायला लावलं, दोघांच्या अंगावरती शिंपडायला लावलं. झोपेतून उठल्यासारखे दोघ जण उठून बसले. ही बाळू मामाचा चमत्कार आहे. बोला बाळू मामाच्या नावाने.